जेव्हा या बहिणींच्या अब्रूवर हात टाकला जायचा, भर दिवसा भर बाजारात लेकी बाळींची अशी नागवी धिंड काढली जायची. म्हणून सांगतो गाड्यांनो, हा भगवा कधी खाली ठेवू नका, कारण तो अंधार आम्ही भोगलाय, तो पुन्हा या मातीवर येऊ द्यायचा नाही. म्हणजे नाही. आता ही शपथच घ्या तुम्ही. आमचा बाप जादा मान खाली घालून हे निमूटपणे सहन करायचं. काय पर्यायच नव्हता ना त्याच्याकडे. ते काय नुसते राज्य करायला आले नव्हते, ते आले होते आपला धर्म बुडवायला. उत्तरेला पार वसईपासून ते दक्षिणेला गोव्यापर्यंत त्या फिरंग्यांनी एकदम कहर केला होता. आम्ही जिद्द होतो, पण अगदी मेल्यासारखं. मनगटात ताकद होती, पण हातात तलवार धरायची हिंमत नव्हती. कारण आम्हाला मालक होते, पण आमचा राजा नव्हता. आमचा कुणीच धनी नव्हता हो. पण असा दे जो स्वतःसाठी नाही तर या रयतेसाठी जगल, जो या जुलमी पादशायांचा पार नायनाट करून टाकल. गडावर एकच जल्लोष झाला. शिवाई देवीच्या आशीर्वादानं जन्माला आलेलं बाळ म्हणून नाव ठेवलं शिवाजी. मासाहेब म्हणाल्या, लागू द्या होऊ द्या जखम. तलवारीची जखम सोसायची ताकद असल तरच ती चालवायची पात्रता माणसाच्या अंगात येते. शत्रूनं तिथं गाढवाचा नांगर फिरवून एक पहार रोवली होती, आणि त्यावर एक फाटकी तुटकी चप्पल टांगली होती.